शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. ज्येष्ठ शेतकरी नेते आणि MSR पक्षाचे संस्थापक माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय निश्चित केला आहे. गेल्या 4 दशकांपासून शेतकरी चळवळीतील सक्रिय असलेला धोंडगे यांनी कंधार लोहा येथील कार्यकर्त्यांशी चर्चा करून काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. शरद जोशींच्या मुशीत घडलेल्या शंकर अण्णांनी यापूर्वी 2009 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार म्हणून काम करताना अनेक सिंचन प्रकल्प राबवले होते. त्यानंतर BRS आणि स्वतःच्या महाराष्ट्र राष्ट्र समिती पक्षाद्वारे त्यांनी नशीब आजमावले. मात्र पक्ष विस्ताराला मर्यादा आल्यानं त्यांनी आता MRS पक्ष संपुष्टात आणला आहे. सत्तेत राहूनच शेतकऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे सोडवता येतील हा विश्वास व्यक्त करत त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंशी चर्चा केली आहे. आगामी काही दिवसात ते आपल्या हजारो समर्थकांसह अधिकृतपणे शिवसेनेत दाखल होतील. टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी उत्तम चव्हाण यांचा रिपोर्ट. आपण आलो आहोत शेतकरी पक्षाचे नेते आणि चळवळीमध्ये काम केलेले शंकर अण्णा धोंडगे, ज्यांनी 4 दशकं शरद जोशीपासून शरद पवार साहेब असतील यांच्यासोबत चळवळीमध्ये काम केलेले आणि विधिमंडळामध्ये 2009 या वर्षी काम केलेले माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, ज्यांनी शेतकऱ्यासाठी, कास्तकऱ्यासाठी, मजुरासाठी त्यांचं आयुष्य घातलं आणि आज या डगरीवर आलेले आहेत की पुरोगामी विचाराचे शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे. आज त्यांचा कल आहे महायुतीमध्ये सत्तेमध्ये असलेले एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा त्यांचा विचार चालू आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊ की हा विचार त्यांच्या मनात का आला आणि ते शिवसेनेमध्ये कधी प्रवेश करणार. नमस्कार. खरं तर तुम्ही त्याची सुरुवात पुरोगामी अशा विषयाने केली, पण आम्ही जे काही 4 दशकं काम केले त्या कामाचा गाभा म्हणजे मुख्य गाभा हा शेतकरी कष्टकरी हा होता. मग ते कधी चळवळीच्या माध्यमातून असेल, कधी आंदोलनाच्या माध्यमातून असेल, तर कधी एखाद्या राजकीय व्यासपीठावरून त्या विषयाला बळ मिळवण्याचा किंवा त्या विषयाला आवाज मिळवण्याचा विषय असेल. आणि राहिला प्रश्न आत्ताची जी काही राजकीय सामाजिक परिस्थिती आहे, सगळ्याच चळवळी विशेषतः आर्थिक प्रश्नावर काम करणाऱ्या चळवळीचा आवाज किंवा त्याची ताकद ही कमी पडते आहे. आपण म्हणतो ना की राजाश्रय असल्याशिवाय कुठल्याही चळवळीला, कुठल्याही संघटनेला आता व्हॉईस मिळणे किंवा त्याला न्याय मिळणे कठीण असते. दिल्लीला एवढं मोठं आंदोलन झालं, पण तिथं शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही. 700 शेतकरी हुतात्मा झाले. ग्लोबलायझेशन नंतर किंवा जागतिकीकरणानंतर शेतकऱ्याचं स्वातंत्र्य हे राजकीय इच्छेशी संबंधित आहे, हे असं आमचं म्हणणं आहे. आणि एकनाथजी शिंदे जरी सरकारात असले, महायुतीत असले, तरी महायुतीत 3 पक्ष आहेत. एक अजितदादाचा पक्ष आहे, दुसरा शिंदेसाहेबाचा पक्ष आहे आणि तिसरा भाजप आहे. हे सत्तेत जरी असले तरी यांचे कॅरेक्टर हे वेगवेगळे आहेत. हे पॉवर अलायन्स आहे. आणि शिंदेसाहेबाचा जे काही निर्णय घेण्याची जी क्षमता आहे, आता आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या ग्रुपला असं वाटते की काही ना काही बळीराजासाठी, शेतकऱ्यासाठी एखादा धडाकेबाज निर्णय हे नेता घेऊ शकते, असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. म्हणूनच आज जी काही मेळावा आम्ही बोलवला आणि सगळ्यांचं मत जाणून घेतलं. असं काही निर्णय आम्ही एकट्याने केलेला नाही. सगळ्यांचं मत जाणून घेतलं की आत्ताच्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपण आंदोलन आणि चळवळ किंवा आपला जो काही MRS पक्ष आहे हे चालवणं कठीण आहे. आपल्याला कुठल्या तरी एखाद्या राजकीय प्रवाहासोबत काम करावं लागेल, तरच आपल्याला विषय पुढे नेता येईल आणि राजकीय आउटपुट देता येईल. या अनुषंगाने सगळ्यांची मांडणी आणि सगळ्यांचं म्हणून आज त्या सगळ्यांनी
एकमुखी एका ओळीचा ठराव करून टाकला की बाबा या पुढच्या वाटचालीत, राजकीय वाटचालीत तुम्ही जो निर्णय घेता त्या निर्णयासोबत आम्ही सगळेजण आहोत, असा आज ठराव केला. खरं तर शंकरांना धोंडगे हे कंदाच्या मन्या खोऱ्यातून उदयास आलेलं नेतृत्व आहे. त्यांचं नेतृत्व महाराष्ट्र नव्हे तर भारतभर त्यांनी अनेक सभा गाजवल्या. शेतकऱ्यांचे मोर्चे असतील, धरणे असतील, अनेक आंदोलनं असेल, जेलभरो आंदोलनं असतील, त्यांनी त्यांचं आयुष्य आम्ही पाहतोय की गेल्या 30 दशकापासून त्यांचं काम सातत्यानं चालू आहे. पण अण्णा, तुम्हाला वाटतंय का की आज जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे सत्तेच्या बाहेर न राहता सत्तेमध्ये राहून ते प्रश्न सोडवले जाते असं तुम्हाला वाटते का? आणि दुसरा एक त्याच्यासोबतचा प्रश्न असेल, याबाबतच्या तुम्ही आता शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहात. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याशी तुमची चर्चा झालेली का? शिंदेसाहेबांसोबत आमची चर्चा झालेलीच आहे आणि त्या सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्या राज्यातल्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांना माहिती आहे की आम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नाभोवती काम करतो. आणि मी यापूर्वी सांगितलं की शेतकऱ्याचं स्वातंत्र्य ही आता राजकीय इच्छेशी संबंधित आहे, आंदोलनाशी फार कमी. आंदोलनातून फक्त विषय ऐरणीवर येतो, पण सोडवणूक करायची असेल तर सरकारची किंवा सरकारात असलेल्या नेत्याचीच इच्छा लागते. तुम्ही MRSमध्ये एक पक्ष स्थापन करून केसीआरचा जो पक्ष होता BSR, त्याच्या धर्तीवर तुम्ही MSR हा पक्ष तुम्ही या ठिकाणी घेतला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेला. तुमचे सहकारी तुमच्यासोबत सगळे येणार आहेत का शिवसेनेमध्ये? जवळपास या विषयाची चर्चा आमची वर्षभरापासून चालू आहे, म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीपासूनच चालू आहे. त्यावेळी BRSचा पराभव झाल्यानंतर हे सगळा BRSमध्ये असताना आम्ही महाराष्ट्रामध्ये 25 लाख सदस्य तयार केलेले होते आणि मोठं हवाई तयार झाली होती, वातावरणही तयार झालं. पण कर्मधर्मसेवकांनी आता त्यांचा पराभव झाला आणि जी आहे ती फळी सैरभैर होऊ नये म्हणून सगळ्याचं मत पडलं की एखादा राजकीय फोरम आपण करून ठेवावा, पुढे आपल्याला एकत्रितपणे काही निर्णय घेता येतील. या सगळ्या विचाराला जवळपास 6 महिने सगळ्या विभागाच्या बैठकाही झाल्या. सगळ्याचं जवळपास 95% आम्हाला मानणाऱ्या, आमच्यासोबत असणाऱ्या सहकार्याचं मत आहे की आपण या प्रवाहासोबत गेलं तर आपले काही प्रश्न सुटू शकतात.